श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्री गुरुभ्यो नमः। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यास रघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। पुरे वीक्षकांक मिगेल अभिनंदन सांगता। भारी एक संतोषाचे उवारू मंगळूर ग्रामा पावलो। आमगेल खंजकी एक स्वाम्याले पादुका दिग्विजयश्चा पुरो देवाले चंद्रमंडलश्चा पुरो तशीची आमगेले पुरे जनाल प्रीतीचे आमगेले काशी मठाधीश्वर आमगेल कुलुगरवर्य आमगेल गावाक पावतासच तंतई विशेष जावन आमगेले गुरुल आमक पुरे जनाक प्रीती केलेल आमगेल स्वरूप उद्धार केलेल तसले आमगेल सुदीन तीर्थ स्वाम्याले 100 वर्षाच कार्यक्रमाच अंग जावन चोलका आशिल तसले नानाविध कार्य आणि हे कंजकी त्या वीर व्यंकटेशाल वैभवामध्ये तू चलचास तंतई विशेष जावन स्वाम्यानी आज्ञ केलेल हे वसंतोत्सवा वेळारी तई स्वाम्याल उद्देश जावन शतमानोत्सवा प्रारंभान करताना तई उद्देश जावन करचे बृहती सहस्रा याग। बृहती सहस्रा विषयाचेरी विस्तृत जावन हा पैर सांगील कशी ते सगळेची हजार मंत्र त्या परमात्माला कंजकी विश्वादीस रूपी जावन असेल तसल त्या परमात्माल वर्णन करच्याक एक 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 मंत्रान करताना एक एक रूपे परमात्माल वर्णन जाता तसले विशिष्ट जावन असेल तसले बृहती सहस्र येते तंतु विशेष जावन सांगील तसले विष्णु सहस्रनाम परमात्माले सहस्रनाम मळेल शब्दान केवल 1000 नाम मात्र नाही 1000 रूपी परमात्मा तो विश्वादी शतरूपिणे नमः म्हणून कंजकी आमगेले जितंते स्तोत्रान की हजीन की येतना आमगेल शास्त्रा प्रकार ते केवल परमात्मा 100 नाम नाही 100 रूप त्या परमात्माला म्हणेल तसल चिंतना आमका मध्वाचार्यश्चा पुरो पुराण करत जावन असेल तसल वेदव्यासश्चा पुरो आमका दिता तसल एक त्या देवाल कंजकी एक विशिष्ट जावन असेल तसले आमका तगेले अनुग्रह जावका गुरुवर्याल अनुग्रह जावका तक कसं जावका म्हणून सांगल्यारी उन्नत प्रार्थिता शेष संसाधकम मध्वाचार्य 12 स्तोत्रांत वर्णन करताना सांगता देवा कसले म्हणून सांगल्यारी देवाला इन्फ्लुएन्स कोरका जाल्यार कसं कोरका म्हणून सांगल्यारी मलगड्याने कसले एक ताका आशीर्वाद दिले मलगड्यान आमगेल कतीरी कसले एक प्रार्थना केल्यारी ताजे नसकिना तो सर्व ताजे संसाधकम ते पुरे जावका असेल तसल योग्य जावन असेल तसले साधन भरीत कोरनु तो ते प्रचोदन करता म्हणेल तसल ते एक देवाल गुणगान करताना तेदना हंग पळयतना आमगेल स्वाम्याल एक दिव्य जावन असेल तसले आमका आज्ञ येयली कसले म्हणून सांगल्यारी आम्ही हे करताना स्वाम्यान सगळे समाजाक प्रीती केल्या त्या स्वाम्याल समाजा वयर असेल तसल प्रीती अनुभवशील तसल कंजकी मलगड आमगेल कंजकी गृहस्थ प्रमुख असच तशीची विद्वद वैदिक असच असले वैदिकांगेल जावयात तशीची मलगडाल जायत विशेष अनुग्रह आमगेल सगळे समाजाक जावका तन्नी मनान संतृप्त जावका तन्नी स्वाम्याल काढलेल तसल तो कालो इत्यादी तांनी उडगास कोण ह्या स्वाम्याल आशीर्वाद आणि मुखारसून मेळका म्हणून तांनी आमक अनुग्रह कोरका कशी फुडी कशी म्हणून सांगल्यारी स्वाम्याल परिचय करताना आमगेल मालगड वरचे मालगड्यान दाखवत स्वामी असल असल आमगेल चालको यो म्हणून तेदना स्वाम्यान थंयची गुर्त दवरची स्वाम्यान जाल्यारी कोणाला एक उलयतन कशी म्हणून सांगल्यारी तू हागेल नात्तू न्हू तू तागेल पंत्र न्हू म्हणून सांगून मालगड्याल उडगास कोरनुची आमका गुर्तुसोच अशेल तशी त्या स्वाम्याल खंयची एक प्रीती जावका स्वाम्याल हंत आमका एक बांधव्य जावका जाल्यार विशेष जावन मालगड्याल की वैदिकांगेल की विशेष जावन असेल तसल अनुग्रह जावका म्हणेल तसल उद्देशान करताना त्या मात्र नाही त्या विश्वादी रूपी जावन असेल तसल त्या परमात्माल विशेष सन्निधान काही म्हणून सांगल्यारी कोणकी तागेले विशिष्ट जावन असेल तसल साधन इत्यादी केल्या तसल अंतू तो परमात्मा विशेष जावन सन्निहित जाता तंतु ब्राह्मणा हि मम देवता म्हणून सांगेल रीतीर आम्ही पुरे ब्राह्मण गौड सारस्वत ब्राह्मण तंतई जाल्यारी कोणकी वयोधिक अस तसले वयोधिक जावन असेल तसले 70 वर्षा पशी चढ जावन असेल तसल तशीची ज्ञानाधिक जावन असेल तसले विद्वत प्रमुख असच हांक दोगय जाणां काण घेवन विशिष्ट रितीरी 5 दिसा दुखून प्रारंभ जावन 30 तारीख पर्यंत
नित्य निरंतर ती कसं जाता म्हणून सांगले रे दंपती पूजन कोरका म्हणलं तसं स्वाम्याला दिव्य आज्ञा हे आज्ञेन करताना मस्त जनाक हाजी विषय कळलेलं असं मस्त जनानं आमका कशी आमगे तंग तंगेल नाव दिवची की सेवेक की मस्त जन येद्रा येले सच अनेकही जलरी अवकाश अस तस जावनो अपास तुमका आम कळिता हडचाक अपास तुमगेले राहिला कोणाकही जलरी विशेष जावनो स्वाम्याल खंचकी अनुग्रह पात्र जाव का तंग तंगेल मलगडाले जलरी विशेष जाऊन तंग अनुग्रह जाव का म्हणल तसल एक भावन असलेर तन्नी जलरी हंगा नाव देऊ का तुमका अनेके अवकाश अस स्वाम्याल खंचकी एक दिव्य जावनशील तसल सानिध्यांत त्या परमात्माला वीरव्यंकटेशाला खंचकी एक महोत्सवामध्ये तो विशेष जावनो तुमके जलरी मेळचत असल ते उपचारश्चा पुरो तज्जेनस्किना तुमके जलरी एक तुमगेल जीवना एक सार्थकता इत्यादी मेळका म्हणल तसल उद्देश्यान तुमगेले जलरी विशेष अनुग्रह सगळे समाजावेरस का म्हणल तसल उद्देशान स्वाम्यान कांतून दिलल तसल या कार्यक्रमान तो पूरे कोणकी अर्ह जावनशिलेच 70 पश्चड अशील तसल सप्तती वर्षा पश्चड अशील तसल मलगड्यान पूरे जनाने सपत्नीक जावन येऊन होंगा तुमगेल नाव खंचके एनरोल कोरनु दिल्लल तसल दिसाक होंग पावनु तुमगेल खंचके एक दंपती पूजनस्किना स्वीकार कोण घेऊ का त्या मात्र विद्वत प्रमुखांत जलेरी गृहस्थ जावनशील तसल कोणी विद्वत वैदिक असलेर त्या पूरे वैदिकाने जलेर येऊन तंगेल नाव एनरोल स्किना कोरनु तन्नी कसं कोरका म्हणून सांगले रे दिल्लल तसल त्या दिसा येऊन होंग पावनु दिल्लल उपचार इत्यादी घेऊन संतुष्ट जाव का म्हणून सांगून कमिटी तर्फेन पुरो तशीची देवळाज कमिटी तर्फेन तशीची स्वाम्याल भजका तर्फेन असकिना हांव तुमगेले प्रार्थना करता तशी आपास तुमकुडगास करता असं ह्या तुमका हाजी दिवक जलल तसल डिटेल्स इत्यादी कसं त्या डिटेल्स एद्रा दवरला त्या एद्रा दिल्लल तसल डिटेल्स आणस्किना तुम्ही तक्का कॉन्टॅक्ट करून तुमगे नाव नंबर इतले दिल्ल्यार पुरो आपास कसले तांते एक्स्ट्रा दिवका म्हणना आणि त्यांनी तुमका तेदना एक डेट दिताची त्या डेटाक तुम्ही येऊन पावनो खाली त्या उपचार स्वीकार केल्यार पुरो हाजेन आणि तुम्ही मन भरी कोरून स्वाम्याल उडगास कोरून समाजाक आशीर्वाद केल्या पुरो म्हणल तसल एक उद्देशो हे स्वाम्याल खंचके एक दिव्य जावनशील तसल दृष्टिकोन हाक पुरे जनान भाग घेऊ का तुमका मेळल तसल सदवकाशाचे पूर्ण खंचकी उपयोग तुम्ही काण घेऊन हे एक स्वाम्याला शतमानोत्सवाचे एक कीर्ती वैभव अनेके चढ वाढो का हांतू सेव करच्या आशिल्ल्याने जलेर दिल्लल तसल डिटेल्स कॉन्टॅक्ट करून खंयची रितीर तुम्ही सेव करेत म्हणून त्यांनी रीती सांगील रीतीरी तुम्ही जलेरी सेव करच्या हांतू विशेष जावनो अवकाश अस तस जावनो सेव करच्या कशच्या पुरो ना तुम्ही मालगड जलेर अर्ह जलेरी तुम्ही नाव बरोवन हंगा अनुग्रह करच्या आसच्या पुरो तुम्ही येऊन पावनो विशेष जावनो त्या देवालय स्वाम्यालय कृपेक भाजन जाव का म्हणून तुमगेले प्रार्थना करता श्री कृष्णार्पणमस्तु।